तर माझ्या आजोबा कुंडी त्याचं कागद असलं पाहिजे, माझ्या वडिलांचं कुंडी प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि माझं असलं तर ते कास्ट सर्टिफिकेट बनते. आपल्याला व्यक्तिशः जावं लागतं. आता सरकार ते मागतो तो जरांगे पाटील काय मला कुंडी प्रमाणपत्र पाहिजे. आता त्याच्या आज्याचं मराठा लिहिलं असेल, त्याच्या बापाचा मराठा लिहिला असेल तर हा कुंडी कोण काय करते एखादं. मी तुम्हाला साध्या पद्धतीने सांगतो. एक मिनिट नाही मी सांगतो. मी तुम्हाला साध्या पद्धतीने सांगतोय की आपल्याला जे प्रमाणपत्र घेतो आपल्याला व्यक्तिशः जावं लागतं. आपल्याला पूर्ण आपली वंशावळी द्यावं लागतं, तेव्हा आपल्याला ते ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतं. आज गावामध्ये आले ना मोदी घरकुलाच्या याच्यामध्ये अडचणी आल्यात की नाही आहेत की नाही. म्हणजे ज्याच्या नावानं आलं असेल त्याला घरकुल, त्याचं जितकं कास्ट सर्टिफिकेट जोडली नाही तर त्याला घरकुल मिळणार नाही. म्हणजे आम्ही ओबीसीचे असून सुद्धा आम्हाला समजा कागद नसतील तर आम्हाला ओबीसीची प्रमाणपत्र भेटत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जिथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला अपडेट केल्याशिवाय, पण महाराष्ट्रामध्ये मूळ मुद्दे महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न बाजूला गेले. आपण पाहतोय की गेले 2 आठवड्यापासून विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. पहिल्या दिवशीपासून मी शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत उपस्थित करतोय, गरिबांचे प्रश्न उपस्थित करतोय, पण काहीच नाही. सरकार त्याचं उत्तर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.